अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विजयगड बंगला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा बंगला आहे आणि याची सुरक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। विजयगड बंगल्याबाहेर जवळपास 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि 12 अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। अंगणवाडी सेविकांचं मोठं आंदोलन आज या ठिकाणी आहे, त्यांनी इशारा दिलेला आहे आणि कुठली अंगणवाडी सेविका विजयगड बंगल्यामध्ये, अजितदादाच्या बंगल्यामध्ये आज शिरू नये किंवा आक्रमक होऊ नये यासाठी नागपूर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे आणि या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। हे बघा, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, संपूर्ण हा परिसर म्हणजे अजितदादाच्या बंगल्यात आत कोणी शिरू नये म्हणून बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। संजय मेंढे सर इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहे। सर, काय सुरक्षा व्यवस्था आहे? आज अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन माननीय अजितदादा आहेत त्यांच्या बंगल्यावर ते करत आहेत। तर त्यांचं एक निवेदन ते देणार आहेत। निवेदन स्वीकारण्यासाठी एक ऑफिसर त्यांनी नियुक्त केलेले आहेत, गडदे। तर त्यांनी ते निवेदन स्वीकारल्यानंतर मग ते धरणे आंदोलन समाप्त करणार आहे असं त्यांनी कळवलेलं आहे। तरी मग तुम्ही एवढी सुरक्षा लावली? प्रिकॉशन म्हणून आम्ही एवढा बंदोबस्त मागितलेला आहे, जेणेकरून जर काही मॉबनी काही अनकंट्रोल झाला मॉब आणि मग त्याला नियंत्रित करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी यासाठी आम्ही त्याची प्रिकॉशन घेतलेली आहे। किती स्टाफ आहे? जवळपास एक 100 महिला कर्मचारी आहेत आणि 100 पुरुष कर्मचारी आहेत। तुम्ही डग्गे पण आणले, काही ताब्यात घेणार आहे गरज बसल्यास? जर तशी वेळ आली तर आम्ही त्या अनुषंगाने कारवाई करू। खूप खूप धन्यवाद। हे होते इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे सर। आक्रमक आहेत अंगणवाडी सेविका, 52वा दिवस आणि त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपुरातील बंगल्याबाहेर चोख पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।